नमस्कार. MDM रेकॉर्ड बुक एकाच फोनमध्ये एका इयत्ता गटासाठी वापरता येते. काही शिक्षकांचे व्हॉट्सॲप मेसेज येत आहेत, तसेच काहीजण ईमेलद्वारे विचारणा करत आहेत की त्यांच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 7वी किंवा 8वीचे वर्ग आहेत. तर मग आमच्या शाळेसाठी आम्ही एकाच फोनमध्ये हे ॲप वापरू शकतो का? तर याचं उत्तर सध्या तरी आपण 2 स्वतंत्र मोबाईल फोनमध्ये MDM रेकॉर्ड बुक हे ॲप वापरू शकता. कारण याच्यामध्ये लॉग इन आणि पासवर्डची सुविधा असली तरी जे रिपोर्ट तयार होत आहेत ते तुमच्या फोनमध्येच सेव्ह होत आहेत. आणि मग जर अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा 1ली ते 5वीचा युजर नेम पासवर्ड वापरून लॉग इन केलं, सर्व माहिती भरली, रिपोर्ट तयार केले आणि रिपोर्टची PDF सेव्ह केली आणि नंतर मग लॉग आउट करून पुन्हा 6वी ते 8वीसाठी दुसरा ईमेल आणि दुसरा पासवर्ड वापरून आपण लॉग इन केले, तर मग जे रिपोर्ट आहेत ते लोकल सेव्ह असल्यामुळं तुमची प्रोफाईल चेंज होईल तिथे, पण आधीचे रिपोर्ट एक्सेल स्वरूपात तिथं उपलब्ध असणार आहेत. पुन्हा सर्व माहिती, प्रमाण इत्यादी तुम्हाला नोंदवावं लागेल आणि यात तुमचं काम वाढणार आहे. त्यापेक्षा सध्या तरी मुख्याध्यापक आणि योजनेचे काम बघणारे शिक्षक अशा दोघांच्या फोनमध्ये, एकाच्या फोनमध्ये 1ली ते 5वी आणि दुसऱ्याच्या फोनमध्ये इयत्ता 6वी ते 8वी असे इयत्ता गट निवडून प्रोफाईल सेव्ह करून आपण आमचे ॲप वापरू शकता. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आमचे ॲप तुम्हाला उपयुक्त ठरत असेल, ॲप वापरण्यास सोपे असेल आणि जे आवश्यक रिपोर्ट आहेत ते बिनचूक कमी वेळेत तयार होत आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर कृपया Google Play Storeवर आमच्या ॲपला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असेल तर 5 स्टार रेटिंग द्या आणि सर्व शिक्षक मित्रांच्या वैयक्तिक व्हॉट्सॲप अकाउंटला किंवा ग्रुपमध्ये ॲपची लिंक पाठवून सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद.